नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बाबुळगाव येथील युवा प्रगतशील शेतकरी कृष्णा सोनाजी मोरे यांच्या क्षेत्रावरती आलो होतो। इथं कोडा प्लॉट होता, अतिशय सुंदर नियोजन झालं होतं आणि आपण कधी बघितलं तर हा जो नवा जुना माल जो आहे तर आम्ही इथं काढताना चिकट जमीन असल्यामुळे एक कंद तुटला आमच्याकडनं, पण आम्ही कांड्या काढल्या। भरपूर शेतकरी म्हणत होते की कापड कधी येईल। आपण जर कधी बघितलं तर हलकंच आता इथं कापड यायला सुरुवात झालेली आहे आणि हा माल बाजारामध्ये टिकतो पण आहे। भरपूरशा ठिकाणी जे लोडिंग होती आपण कधी बघितलं तर हे कांडी जर कधी बघितलं आपण एकदम आता याची कांडी जी लांब आहे आणि याला कापडी मोठ्या प्रमाणात आलेलं आहे। आपण याला आता एक 4-5 दिवसापूर्वी पोटॅश 15 सम्राट दिलं होतं आणि भरपूरशा शेतकऱ्यांना जर कधी माल द्यायचा असेल आणि असं कापड आलेलं असेल तुमच्याला आणि आणखी जर कधी तुम्हाला थिकनेस जाड करायची असेल या मालाची तर तुम्ही याच्यासाठी पोटॅशियम सोनेटी 5 किलो देऊ शकता, जेणेकरून याचं जे कापड आहे आणखी गडद कलर येईल। आणि जुनाही माल कधी बघितला भरपूरसे शेतकरी प्रश्न विचारत होते की जुना माल खराब होईल का। आपण कधी जुना माल बघितला तो जुना माल कुठेही खराब झालेला नाही आहे। माल आणखी किती दिवस एक टिकू शकतो तर 1-1.5 महिना या मालाला काहीच अडचण नाही आहे। आपण कुठेही बघितलं तर माल कुठंच खराब झालेला नाही। भरपूरसे व्यापारी म्हणत होते की माल खराब होऊ शकतो, आपण जोडून बघितलं तर माल एकदम चांगला आहे आणखी। आणि भरपूरशा शेतकऱ्यांना इच्छा आहे की आणखी आपण एक 15-20 दिवस प्लॉट ठेवू। तर आता हाही प्लॉट जो आहे तर यांनाही इच्छा आहे की एक 15-20 दिवस प्लॉट ठेवायची, कारण की यांच्याकडे रस्ता आहे, पाणी चालू झालं तरी हा प्लॉट काढू शकतात। लगेच वापसा कंडिशन आली की हा प्लॉट निघू शकतो आणि प्लॉटही जबरदस्तरित्या डेव्हलप झालेला आहे। आता जे बाजारभाव आजचे जे बाजारभाव चालू आहे 40 रुपयापासून 45 रुपयापर्यंत हे बाजार कमी होण्याचे कारण एकच आहे की उघडीप भेटल्यामुळे मागचे जे सौदे थांबले होते व्यापाऱ्यांचे ते सौदे आता सध्या चालू आहे आणि नवीन सौदेही मोठ्या प्रमाणात होत आहे, कारण की काही ठिकाणी रस्ते नाही राहत आणि पाऊस सततचा चालू असल्यामुळेही काही सौदे झालेले नव्हते। आता जे सौदे झालेले ते काढणं चालू, त्यामुळेही थोडा रिटर्न भाव आलेला आहे। शेतकऱ्यांचा तुम्हाला जर का आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।